नमस्कार मंडळी, गुड्डी बबलीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण नवीन रेसिपी बघत असतो, तर आज आपण आलू टिक्कीची रेसिपी बघणार आहोत। तर इथे मी त्याच्यासाठी लागणारं सामान घेतलेलं आहे आणि बटाटे आणि थोडेसे बीट होतं माझ्याकडे, ते सुद्धा मी बॉईल करून घेतलेलं, छान शिजवून घेतलेलं आहे। त्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 पुदिन्याचे पाने सुद्धा चिरून घेतलेले आहेत। आणि त्यामध्ये आपण आता घरगुती आपले मसाले ॲड करूयात। धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि थोडासा चिकन मसाला सुद्धा मी टेस्टसाठी असाच ॲड केला। त्यानंतर थोडीशी हळद सुद्धा ॲड करायची आहे आपल्याला त्यामध्ये। आणि मी ही पिठी बनवली होती घरामध्येच आपल्या तांदळाची, ती सुद्धा ॲड केलेली आहे। त्या पिठीमुळे क्रिस्पीपणा येतो, त्यामुळे नक्की ॲड करायला हवं। आणि कॉर्नफ्लॉवर असलं तरी चालतं। आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण पीठ जसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे। जर एखादं मोठं असं राहिलं बटाट्याचं पार्ट तर ती तुटली सुद्धा जाऊ शकते टिक्की, त्यामुळे छान असं मऊ मळून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, कारण आलू म्हणजे बटाटा हाताला चिकटला जातो। तर छान अशी आपण टिक्की तयार करून घेऊयात। आणि जास्तसुद्धा मोठी जाड करायची नाही आहे, ती शिजली जात नाही लवकर। त्यामुळे छोट्या छोट्या, आणि आपलं बाळ जर खाणार असेल तर छोट्या छोट्या असं मस्त टिक्क्या बनवून घ्यायच्या। आणि तुम्ही बघू शकता मी अशा बनवलेल्या आहेत। कलर किती सुंदर अप्रतिम आलेला आहे, एकदम टेम्पटिंग दिसतंय आणि खूप सुंदर दिसत होत्या खरंच। आणि तवा गरम करून घेतलेला आहे, जास्तसुद्धा तेल लागत नाही, आपल्याला शॅलो फ्राईज करायचं आहे फक्त। आणि थोडंसं तेल मी ॲड केलेलं आहे आणि एकानंतर एक टिक्की मी तव्यामध्ये सोडलेल्या आहेत। आणि एकाच वेळी आपण 10 ते 12 टिक्कीसुद्धा बनवू शकतो, पण मी थोड्याच बनवल्या होत्या, बाळासाठी हव्या होत्या म्हणून एक 10 ते 15 टिक्क्या माझ्या बनल्या होत्या। तर कमी वेळेमध्ये खूप छान पदार्थ बनतो। कधी कधी आपल्याला बाहेरचं खावं वाटतं, पण हेल्दी काहीतरी खावं वाटतं, त्यामुळे ही खूप अप्रतिम रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि बाळांसाठी सुद्धा खूप छान आहे। तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही जर रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी त्यातलीच आहे। आपल्याला काही वेळेस लवकर बनवावी किंवा झटपट होणारी अशी रेसिपी हवी असते, तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे। ही 15 मिनिटात ऑलमोस्ट बनते, 10 मिनिट सगळं कुक व्हायला आणि त्यानंतर सगळं मिक्स करून आपल्याला भाजायला ॲटलिस्ट 2 ते 3 मिनिट लागतात। आणि खूप लवकर भाजली जाते, कमी तेलामध्ये, कमी वेळेमध्ये छान अशी रेसिपी तयार होते। आणि खूप सुंदर झाली होती, माझ्या बाळाने सुद्धा छान खाल्ली। आणि आठवड्यातनं 1-2 वेळा किंवा आपल्या बाळासाठी नवीन काहीतरी आपल्याला करू वाटतं, तर ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही करून बघा नक्की। आणि आपण नेक्स्ट रेसिपी कोणती करायची हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।